नमस्कार मंडळी. तर आपलं पुन्हा एकदा वांग्याच्या शेतीमध्ये आमच्या स्वागत आहे. तर मित्रांनो, वांग्याची शेती तसं तर म्हणायचं झालं तर खर्चिक शेती म्हणजे वांग्याची शेती असं म्हटलं जातं आहे. तर मंडळी, आता आपल्या ह्या वांग्याला जवळजवळ एक 10-12 दिवस झाला असेल. तर बघा, ही मेथी पण आपली उगवून आली आहे आणि आतापर्यंत आपण ह्या वांग्याला आपला खताची मात्रा दिलेली आणि फवारणी एक झालेली म्हणायचं. कालची आपलं बुरशीनाशक साप पावडर ही ती फवारलं, म्हणजे तेवढी कडक काही केलेली नाही. आणि बघू शकताय सगळं चिटकलेलं आहे रोपटं बरं का आपले वांग्याचे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपलं पंचगंगाचं रोप आहे बरं का. आणि ह्याला आपण कॅल्शियमची ड्रिंचिंग दिलेली. तर कॅल्शियमची ड्रिंचिंग देताना वेळेस मित्रांनो, आपण हे रोप आहे का, तर इथं सोडत होतं पहिलं, परंतु काय झालं की इथं सोडीत आपलं पाणी इथपर्यंत यायला लागलं आणि ह्या रोपाच्या बुडाला लागायला लागलं मित्रांनो. आणि कॅल्शियमची ड्रिंचिंग देता वेळेस आपण ह्याच्यावर जर ह्या पानावर ह्याच्यावर पडलं तर रोप जळतं आहे. तर ते रोप जळालेलं तुम्हाला दाखवतो. एका जागी आहे जळालेलं, म्हणजे माझ्याकडून पडलं होतं रोपावर पाणी. तर आपण इथं न देता ह्याला अशी ड्रिंचिंग दिलेली कॅल्शियमची आणि खताची मात्रा थोडं शिंपलेलं आहे. ही मेथीसाठी शिंपलेलं आहे बघा खत. आणि ह्याच्यामध्ये आंतरपीक आपण मेथी घेतलेली बघू शकता. मेथी पण आता तिसरं पान फोडायला लागली व्यवस्थितपणे. आणि वांग्याला पण शेंडा फुटलेला आहे बघू शकता तुम्ही. इथं एक तिसरं पान निघाले आणि चौथं पण बारीक निघाले. सांगायचा मुद्दा एवढा, कॅल्शियम आपण असं लांब टाका, जेणेकरून आपल्या वांग्याला काय होणार नाही इजा. तर हे अशा प्रकारे आपलं बघू शकता. रोपामधलं प्रत्येक रोपातलं अंतर कुठं कमी कुठं जास्त हे बघू शकताय. इथं जास्त पानं 2 फुटले जास्त, म्हणजे काही रोप बारीक आहे, काही रोप मोठं आहे बघा. हे बारीक आहे आणि हे मोठं आहे. तर होईल तेवढं थोडं मिडियम साईजचंच रोप घ्या, जेणेकरून चिटकण्याला थोडी मदत होईल. आणि रोपातली संख्या थोडी इकडं वाढवली बरं का, म्हणजे अंतर. कारण इकडं रोपातलं अंतर इकडल्या साईडला थोडं कमी होतं आणि रोप पुरायचं नाही म्हणून पुन्हा इकडं आपण अंतर लांबवलेलं आहे हे बघू शकता. तर सगळंच रोप चिटकलेलं आहे. मेथी पण व्यवस्थित आलेली. आणि सांगायचा मुद्दा एवढाच झाला की बरेच जण म्हणले खर्चिक शेती. तर आपल्या ह्या आता रोजच्या रोज व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या वांग्याची पण शेती बघणार आहेत, आपल्या ह्या टोमॅटोची शेती बरोबर. जसं की जास्त खर्च लागतो म्हणे, तर वांग्याला किती खर्च होतो ते पण मी समोर आता सांगणारच आहे. रोजच्या रोज व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा केलं नसेल तर. आणि हे आपल्या वांग्याची शेती रोजची रोज तुम्ही बघत राहा. आपले ह्या वांग्याची रोप एकदम बारीक आहेत. आणि ह्याला इकडं बघू शकताय काटे. तुम्हाला काटे दाखवण्यासाठी व्हिडिओ जवळ आलो बघा, हे घेऊन कॅमेरा. तर दिसतात का तुम्हाला काटे? हे बघू शकताय इथं काटे. त्याला छोटे रोप तर एवढंच आहे, परंतु याला काटे. म्हणजे सांगायचा मुद्दा एवढा आहे की भरपूर काट्याची व्हरायटी. आणि बाजारामध्ये आपल्या गिऱ्हाईकाला काटेच लागतात बघा. हे काठी त्याला एवढूशा रोपाला. म्हणजेच सांगायचा मुद्दा एवढा आहे की आपलं पंचगंगाचं सीड आहे आणि सगळे 600 रुपये लागलेत आपल्या ह्या इतक्या क्षेत्रामध्ये. किती असेल बघा, 1 2 3 4 5 बेड, 5 गुंठेच्या आसपास धरा की. तर 500-600 रुपये. तर बघूया ह्याच्यामधून किती प्रोडक्शन निघणार आहे आपल्याला. नंतर मी सांगणार आहे किती कॅरेट किती निघतील. तर आतापर्यंत आपलं टोमॅटोचं तर 180 कॅरेट निघून गेल आणि 250+ होणारच आहे आपलं 100%. तर आपली अशीच शेतीची नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपली वांग्याची व्हिडिओ मी रोजची रोज टाकणार आहे. आणि आपली ही मी ती ह्याच्यातली म्हणजे 5 किलो टाकलेली, तर ही किती होईल ती पण सांगतो नंतर. सध्या तर ह्याचा भाव पडलेला आहे. आणि तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे, जर आपल्याला भाजीपाला जर काही करायचं म्हणलं तर आपण भाव चढलेल्या वेळेस काहीच करायचं नाही. जेणेकरून भाव चढलेल्या वेळेस तर कोणी पण लावू शकतं बरं का. परंतु भाव पडलेल्या वेळेस लावलं का तर आपल्या भावाला व्यवस्थित असं मार्केट भेटते. जसं की आता आम्ही हे आपलं मेथी टाकली आणि आता सध्या वांग्याचा भाव आहे त्याचा विषय सोडून द्या. परंतु मेथी सगळ्याचा भाव पडत असते. मेथीचा लॉट जर आला तर टोमॅटोचा पण भाव पडतो आणि वांग्याचा पण भाव थोडा पडतो. तर बघूया. आपली मेथी आता सध्या पडलेली मेथीचा भाव आहे, रेट सध्या चालू. आणि आपली मेथी अजून महिन्याने येणार आहे. तर बघूया अजून महिन्यानं किती रेट राहतो तुम्हाला मी आपली मेथी आल्यानंतर सांगत. आणि आपल्या 5 किलोच्या मेथीमधून किती मेथी निघणार आहे ते पण सांगणार आहे मी नंतर बरं का. आणि आपल्या वांग्याची माहिती तर मी अपडेट देतच राहणार आहे की आपण काय ह्याला म्हणजे
औषध असेल, खत असेल, व्यवस्थापन काय काय करणार तर ही बघा पाण्याचं थोडं म्हणजे हे झालं आहे. तर ह्याला म्हणजे पानाची जी नागाळीसारखं प्रमाण असते ते सुद्धा होऊ शकतं बरं का. तर त्यासाठी मी नंतर तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे, ते म्हणजे वांगी सगळी माहिती देत राहणार आहे. वांगं तसं तर आपल्याकडं 5 वर्षे होत आलं म्हणायचं नाही. पहिलं 10 गुंठे केलं, डोसक्यात खाली वांगं गेलं, परंतु त्याला काय लागलं नाही. तर आता नव्यानं सुरुवात केली आणि नव्यानं बघूया आता नवीन वर्षाचं पण काय आपल्याला साथ देत आहे ती हे बघू शकताय. इथं आपलं कॅल्शियमचं थोडं पाणी पडलेलं आहे ह्याच्यावर आणि हे बघू शकताय अशा प्रकारे हे जाळलेलं आहे. तर सांगा ह्या काय इथवर आलेलं आहे टाकीत इथं थोडं ठिपका पडलेला ती जाळून गेलं. तर कॅल्शियम देत वेळेस रोपा पडू देऊ नका एवढंच सांगणं आहे. आणि आतापर्यंत मी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून.